सगळ्यात मोठी बातमी राजकीय वर्तुळातून समोर येते। सुनेत्रा पवार यांना केंद्रात मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। आत्ताची ही महत्त्वाची बातमी आपण साम टीव्हीवर पाहतोय। सुनेत्रा पवार खरं तर आज या राज्यसभेचा आपला अर्ज भरणार आहेत आणि त्यानंतर त्यांना केंद्रात सुद्धा मंत्रिपद मिळण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे। सुनेत्रा पवार या राज्यसभा खासदार होणार आहेत अशी चर्चा सध्या आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार या अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून आपला उमेदवारी अर्ज सुद्धा भरणार आहेत आणि निवड झाल्यानंतर आता केंद्रात सुद्धा त्यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता। त्यामुळे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचा पत्ता कट होणार का अशी सुद्धा चर्चा सध्या सुरू झालेली आहे। आपण पाहतोय आताची ही महत्त्वाची आणि मोठी बातमी। लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर आता पुन्हा एकदा सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर वर्णी लागण्याची शक्यता आहे आणि एवढंच नाही तर त्यांना केंद्रात सुद्धा मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। खरं तर सुनील तटकरे हे आग्रही होते मंत्रिपदासाठी, त्यानंतर प्रफुल्ल पटेल यांचं सुद्धा नाव चर्चेत होतं। मात्र आता या दोघांचा पत्ता कट करून सुनेत्रा पवार यांना राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाकडून केंद्रात मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। आपण पाहतोय साम टीव्हीवर आताची ही एक्सक्लुसिव्ह बातमी आहे सुनेत्रा पवार यांच्या संदर्भातली। सुनेत्रा पवार यांना केंद्रात मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली जाते आणि या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेत आमचे प्रतिनिधी सुनील काळे यांच्याकडून। सुनील, काय सांगात? एक मोठी माहिती आता समोर येते, सुनेत्रा पवार यांना केंद्रात मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे। आपण बघतो की त्यांची राज्यसभेवरती नियुक्ती होणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती एनडीएचं जेव्हा सरकार स्थापन झालं त्यावेळेस राष्ट्रवादीच्या वाटेला राज्यमंत्रीपद आलं होतं, पण केवळ सेनियरिटी म्हणजे त्यांचं वरिष्ठ नेतृत्व प्रफुल्ल पटेल होते, त्यामुळे त्यांना ते राज्यमंत्रीपद घेता आलं नव्हतं। पण आता मात्र जी शक्यता व्यक्त केली जाते की जर सुनेत्रा पवार खासदार झाल्या तर जे राष्ट्रवादीच्या वाट्याला जे राज्यमंत्रीपद आलेलं आहे केंद्रात ते त्यांना मिळू शकतं। त्यामुळे एक वेगळा संघर्ष जो बारामतीमध्ये लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळाला तसंच जे दिल्लीमध्ये सुद्धा पाहायला मिळेल की राज्यसभेच्या खासदार या सुनेत्रा पवार असतील, त्याचबरोबर मंत्री सुद्धा असतील, तर दुसरीकडे लोकसभेला सुप्रिया सुळे खासदार असतील। नक्कीच धन्यवाद सुनील दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय तर लोकसभेमध्ये पराभव झालेल्या सुनेत्रा पवार यांची आता राज्यसभेवर वर्णी लागणार आहे आणि एवढंच नाही तर त्यांना केंद्रात मंत्रिपद सुद्धा मिळणार आहे। त्यामुळे संसदेमध्ये पुन्हा एकदा नणंद विरुद्ध भावजाई असं चित्र आपल्याला पाहायला मिळणार।